श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय. आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे सुंदर अशा खिरीची रेसिपी. ॲक्च्युली गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी नैवेद्याला खीर केली होती, पण ती खूप कमी माझ्या वाटेला आली, त्यामुळे मला खीर खायची राहून गेली होती. तर आज मी माझी ती हौस पूर्ण करणार आहे, तेही तुमच्यासोबत. आता काय काय वेळेला काय होतं, खूपच कधीतरी खीर पातळ होते, खूपच जाड होते, आपल्या मनाप्रमाणे बनत नाही. तर मनाप्रमाणे बनण्यासाठी काय करावं हेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही जी माझी रेसिपी आहे ही माझ्या एक फ्रेंड आहे शबनम म्हणून, तिने मला शिकवली आहे. ते नेहमी कृष्ण जन्माच्या वेळेला ही खीर माझ्या घरी करायला यायची, त्याच्यामुळे मीही तिच्याकडून शिकली आहे. चला तर मग बघूया रेसिपी. माझ्या मम्मीने छानपैकी गरम गरम पुऱ्या केल्या होत्या. मी संध्याकाळच्या वेळेला ही रेसिपी करते बरं का, दुकानातून आल्यानंतर. तर आता मी माझे आवडते ड्रायफ्रुट्स घेतले, जे की चारोळी घेतले आणि काजू, अगदी थोडेसे ड्रायफ्रुट्स मी घेतले आहेत. मला जास्त ऐवज त्यात आवडत नाही, तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. काही काही लोक मनुका काजू सुद्धा घालतात. आता मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे बरं का. हे आहे प्रमाण 3 ते 4 लोकांसाठी. आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालत आहे. थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करते उकळतानाच. तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. जर तुमची खीर व्यवस्थित होत नसेल तर नक्कीच तंतोतंत ट्राय करा. आता गरम गरम तुपामध्ये मी छानपैकी चारोळी आणि काजू भाजून घेणार आहे. जोपर्यंत ते लालसर होत नाही, लालसर झाले ना ते दाताखाली आल्यानंतर सुंदर त्यांचा एक टेस्ट लागते खिरीमध्ये. आता हे भाजल्या भाजल्या छानपैकी खिरीमध्ये टाकायचे. दूध पूर्णपणे उकळून झालेलं आहे बरं का. आता हे भाजल्यानंतर आता दुसरा आपला मेन ऐवज आहे त्याच्यामधला, तो म्हणजे शेव. आता शेव असते ना, ही ऑलरेडी भाजलेलीच असते, त्याच्यामुळे ती जास्त भाजायची नसते. आणि ही भाजताना कमी गॅसची फ्लेम कमी करायची असते, त्याच्यानंतर ही भाजायची असते. आणि ह्याला वास येऊ द्यायचा नसतो बरं का, कारण त्याच्यानंतर ही जेव्हा तुम्ही दुधामध्ये घालाल ना भाजलेली शेव, त्याला एक करपटसा वास येतो. त्याच्यामुळे पूर्ण दुधाची म्हणजे खिरीची टेस्ट ही बदलून जाते. त्याच्यामुळे अगदी थोडंसं ह्या शेवया भाजायच्या आहेत, जास्त भाजायच्या नाही आहेत. कारण त्याच्यानंतर जेव्हा आपण ते दुधामध्ये उकळवणार आहोत तर एनिवेज ती शिजणार आहे, तर थोडंसं एक त्याला थोडीशी म्हणतात रोस्टेड चव यावी म्हणून थोडेसे भाजायचे आहे. आणि त्याच्यानंतर भाजल्या भाजल्या ह्या उकळत्या दुधात टाकायचं आहे. दूध उकळतच असलं पाहिजे, अजिबात ते कोमट वगैरे असं नको. आणि त्याच्याप्रमाणे तुमच्या चवीप्रमाणे साखर तुम्ही ॲड करायची. आता काय काय लोक काय करतात, साखर ही कॅरमलाइज सुद्धा करून ॲड करतात, ते सुद्धा सुंदर लागतं बरं का. एक थोडंसं पाणी घ्यायचं, अर्धा वाटी पाणी घ्यायचं आणि त्यात तुम्हाला पाहिजे तेवढी साखर तुम्ही टाकायची आणि ती थोडी कॅरमलाइज झाली की अशी गरम दुधातच ॲड करायची, ते सुद्धा सुंदर लागतं. आता मला लागलेली भूक, तर एवढं सगळं करायची माझ्यात ताकद नव्हती, त्याच्यामुळे मी असं शॉर्टकट मारला. आणि हे ना गरम गरम परत गॅस करायचा आणि गरम करत राहायचं. आणि आजूबाजूची साय असते ना, ही छानपैकी ही त्या खिरीमध्ये उतरली पाहिजे. बघा मंडळी, किती सुंदर खीर झाली आहे. तर आजचा माझा डिनर रेडी आहे. छानपैकी गरम गरम पुऱ्या आणि त्याच्यासोबत छानपैकी गरम गरम खीर. हा माझा डिनर मला मन तृप्त करणार आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा and enjoy.